व्हिडिओ आपला 3 भागामध्ये डिवाइड झाला आहे, तर बारीक बारीक गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे, तर व्हिडिओ स्किप न करता बघा. ते हे बघा, बटन पट्टी लावताना आपल्याला लक्ष द्यायचं आहे. हे दोन्ही भाग समोरासमोर ठेवायचे. जेव्हा आपण हुक करतो ना, तेव्हा आपला हुक ह्या साईडला असतात आणि आई ह्या साईडला असतात, म्हणजे डाव्या साईडला. ब्लाऊज जर आपल्या साईडला असा करून ठेवला ना, म्हणजे गळ्याची बाजू आपल्या साईडला ठेवली की ह्या साईडला हुक असतात आणि ह्या साईडला आय असतात. तर उलट्याच ह्या साईडला आपण वाढीव पट्टी लावतात आणि ह्या साईडला दुम्बडपट्टी. तर आपल्याला ह्या साईडला दुम्बडपट्टी लावायची आहे, ह्या साईडला वाढीव पट्टी लावायची, म्हणजे बटन पट्टी ह्या साईडला येणार आहे. बटन पट्टी वाढीव का म्हणतात ते पण सांगते मी. तर ही आपल्या आतल्या साईडने लावायची आणि ही मोठी पट्टी आपल्याला लावायची इथे. लक्ष ठेवा, उजव्या हाताला मोठी पट्टी लावायची, डबल फोल्ड करून घ्यायची, कारण ती हुक आयला जाड असायला पाहिजे ना, म्हणून मी ही नेहमी डबलच लावते. तर 1/2 इंचाचं अंतर खालच्या साईडला असं फोल्ड करून घ्यायचे, पट्टी डबल घ्यायची. वाटली तर तुम्ही अशी सिंगल टिप करून घेऊ शकता. पाहिजे का, हे घ्या, सिंगल टिप करून, म्हणजे उघडत राहणार नाही. जेव्हा हुक लूक करताना त्याची पोझिशन बदलते. जेव्हा हुक लावायचे असेल ना, तेव्हा ही पट्टी ह्या साईडला येणार आहे आणि बटन लावायचे असतील तेव्हा, आता आपल्याला बटन लावायचे म्हणून बटन पट्टी इथे येणार आहे. तर इथे 1/2 इंच खाली सोडायची आणि ती खालच्या साईडला फोल्ड करून घ्यायची. थांबा, ही आपल्याला ही उलटी बाजू आहे, उलट्या बाजूवर ठेवायची पट्टी. 1/2 इंच फोल्ड करून घ्यायची खालच्या साईडला. इथे लॉक करून घ्यायचे, तुम्हाला घ्या, लॉक करा. कपडा खालचा आणि पट्टी एकावर एक राहू दे. आता ह्याला वाढीव का म्हणतात, ही पट्टी अशी उघडायची. हे जे 1/2 इंच फोल्ड केले ते नीट करून घ्यायचे. आपल्याला 1/2 इंच हे दुमडायचे, इथे प्रेस करून घ्यायचे हाताने. तर ही पट्टीवरच पट्टी दुमडायची आहे आपल्याला. या पट्टीवरच हे जे मार्जिन आहे ना, ते झाकलं जायला पाहिजे. या पद्धतीने दुमडायची आपल्याला अशी. त्याला इथून टिप घ्यायची, इथे लॉक करायचे, इथे यायचे, सुई आतल्या साईडलाच ठेवायची आहे. दोरे बाहेर काढा, इथून स्टार्ट करा, इथे लॉक करायचे. आणि ही जी मार्जिन आहे ना, ती झाकली जायला पाहिजे. हां, इथेच करायचे लॉक. सुरुवातीला करायचं ना, आता शेवटला इथे नाही करायचंय. पॉइंट आतमध्येच राहू दे सुईचा. बस बस बस. त्याला वळवा पट्टीला. याची काळजी घ्यायची, हे आपलं मार्जिन दिसलं नाही पाहिजे. त्याच्यावरती एक पॉइंटने पुढे घेतलं तरी चालेल, किंवा त्याच्यावरती बरोबर घेतलं तरी चालेल. ही पट्टीवरच दुमडली जाते, म्हणून तिला वाढीव पट्टी म्हणतात. आता दुसऱ्या भागाला आपल्याला पट्टी लावून घ्यायची. हा आपला डाव्या साईडचा भाग आहे, तर याला आपल्याला वरून लावायची. ही आपली सरळ बाजू आहे, तर ह्याला आधी एक टिप करून घ्या. ही पण डबल घ्यायची आपल्याला. ही पट्टी वरून लावायची आपल्याला. त्याचप्रमाणे ही बघा, मगाशी लावली ना तशीच पट्टी, ही 1/2 इंच खालच्या साईडला फोल्ड करायची आहे. आपण एक्स्ट्रा घेतली ना, तर ती खालच्या साईडला फोल्ड करायची आणि शिलाई घ्या. एक दाबाचं अंतर राहू दे. हां, लॉक करायचे.
आता या पट्टीला आपल्याला कवर टीप द्यायची. मग अशी दिल्या होत्या पट्ट्यांना टिपा, तशाच अशी ही मार्जिन ह्या साईडला ठेवायची आणि ह्याच्यावर पट्टी दुमडायची आणि कवर टीप द्यायचे. इथे पण थोडंसं लॉक करायचंय म्हणजे उसवणार नाही. त्यानंतर ही पट्टी आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करायची. तर आतल्या बाजूला हे जे पाव इंच दुमडलंय ना ते नीट करून घ्यायचे आणि याला असं आतमध्ये फोल्ड करायचे. तर म्हणून याला दुमडपट्टी म्हणतात आणि त्याला वाढीव पट्टी म्हणतात. लॉक करायचं. हां, इथे लॉक करायचे. सुई आतल्या बाजूलाच ठेवायची, दाब उचलायचा आहे, परत वळवून घ्यायचे. आणि ही टीप कडेला यायला पाहिजे. आपण जे फोल्ड केले तिथे ही अशी कडेला, इथे तुमची इथे कमी झाली तर इकडच्या साईडने दिसणार कमी आणि जिथे जास्त. तर आपल्या पट्टे लावून झाले. आता चेक करायचे. कसं काय चेक करायचं आहे हाईट वगैरे ते सांगते. काही वेळेस काय होतं, कटिंग करते वेळेस आपलं लहान मोठं होतं. इथे बघा आपण गळ्याच्या पट्ट्या हाईटप्रमाणे कट करून घेतल्या होत्या. तर आपण गळा पण चेक करायचा आहे आणि इथे आपली ब्लाऊजची हाईट पण चेक करून घ्यायची की हा हे व्यवस्थित शिवल्यावर कमी जास्त कुठे नाही ना झालं आहे, चेक करायचं आहे. तर इथे गळा आधी चेक करा. 6.5 होतं ना पट्टी, म्हणजे आपल्याला कन्फर्म माप भेटून जाईल की आपल्या एवढ्या पट्टीचं. हे एकावर एक ठेवायचे आणि गोल आकार व्यवस्थित करून घ्यायचे. थांबा, हा जो गोल आकार आहे ना हे 6.5ची पट्टी एवढी आहे तर पाव इंच कट करायचं आपल्याला. मी देते कोणा करून. हे एवढं बरोबर आहे पट्टी बरोबर. तर इथे आपल्याला थोडंसं कट करायचं. पट्टी मोजली ना आपण, कट करून घ्या. हे पण कट करून घ्या. तर इथे बघा आपला पुढचा भाग रेडी आहे. तर चेक करायची हाईट आपल्याला 11.5 उंची आहे आपली तयार. तर इथे आपल्याला 12 पाहिजे ह्या साईडला, मुंड्याच्या साईडला. आणि ह्या गळ्याच्या साईडला पण चेक करायचं आहे आपल्याला. मेजर टेप मी बघा कशी लावली त्या पद्धतीनेच लावायची आहे. आणि इथे आपल्याला पाव इंच आपण डाऊन कटिंग करताना केलं नव्हतं, तर हे आपलं पाव इंच इथे कट करायचे. गळ्याच्या साईडला डाऊन करायचे आपल्याला. तर हे कट करा. 1 मिनटं मी दुसरी पण पुन्हा करते. दुसरा भाग पण त्याच पद्धतीने मोजायचा आहे आपल्याला की मुंड्याच्या साईडला अशी टेप लावायची आहे. इथे बघा पाव इंच कट करायचं आहे. आपलं शिवण्यामध्ये कमी जास्त होतं की मार्जिन कमी जास्त पकडली किंवा आणि ह्या साईडला आपल्याला पाव इंच डाऊन करायचं आहे. तर हे आपण कटिंग करते वेळेस केलं नव्हतं ना, म्हणून पाव इंच आपलं राहिलं इथे डाऊन करायचं आहे. हे असं कट करून घ्या. एवढंच बस. हां, ते वाढलंय त्या साईडला. त्यानंतर मागचा भाग पण चेक करायचा आहे. मागचा भाग पण असा ठेवायचा आहे आणि पुढचा कसा चेक केला आहे त्याचप्रमाणे चेक करायचा आहे. इथं मेजर टेप ठेवायची आहे. मुंड्याच्या साईडला ह्या साईडला 12 पाहिजे आपल्याला. 1 पॉईंटचं जास्त आहे. आणि ह्या साईडला आपल्याला गळ्याच्या साईडला
गळ्याच्या साईडला 11.5 पाव पाहिजे, म्हणजे 12.15 पाहिजे. तर इथे एवढं हे कट करायचे. तर ह्या बाजूला पण तसंच चेक करायचे. 11.5 पुढे 2 लाईन इथे आहे बरोबर, आणि ह्या साईडला 12. ते 1 लाईनचं डॉट, फक्त 1 लाईनच कट करायचं. द्या मी कट करते. ह्या साईडला बघा जास्त झाले, असं कमी जास्त होऊ शकतं, चेक करायचं आहे. त्यानंतर आपला हा मागचा गळा पण चेक करायचा आहे. आपण पुढचा गळा जसा चेक केला खालून, तसा मागचा गळा पण चेक करायचा आहे, म्हणजे आपलं कन्फर्म माप भेटून जातं. तर इथे बघा मापाच्या ब्लाऊजचा मागचा गळा किती आहे, 4.5 आहे तयार. ही पट्टी, तर ही पट्टी आपल्याला चेक करायची. तर आपली आहे 4.5, तर कट करायची काही गरज नाही आहे. तर आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे. आणि मुंडा पण चेक करायचा आहे. हे एकावर एक ठेवायचं आहे. आपला मुंडा पण कुठे कमी जास्त झाला आहे का, तर इथे एकावर एक हा जो मध्यभाग आहे तिथे आपली ही जी वाढीव पट्टीची ही पट्टी दुमडायची आहे आणि मध्यभागी ठेवायची आहे, म्हणजे अशी येईल. आणि ही आपली बटन पट्टी येईल. या पद्धतीने ठेवायचं आहे. आणि मुंडा पण एकदा चेक करून घ्यायचा आहे की व्यवस्थित दिसतोय का आपला, की कुठे कमी जास्त झाले का. तर आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे. तर या प्रकारेच ठेवायचे. सरळ बाजू ठेवायची आहे. ही आपली उलटी बाजू आहे, दोन्ही आतल्या बाजूला. आता सरळ बाजूने आपल्याला 1 पॉईंटच्या अंतरावर शोल्डरला टीप द्यायची. तर गळ्याच्या साईडला एकावर एक राहू द्यायचे. इथे कमी जास्त झालं ना ह्या साईडला तरी चालेल, कारण गळ्याच्या साईडला एकावर एक राहू द्यायचे. ह्या साईडला कमी जास्त झालं तर आपण कट करून घ्यायचे. तर 1 पॉईंटच्या अंतरावर आपल्याला शोल्डरला शिलाई घ्यायची. ती पण सरळ बाजूने घ्यायची, लक्षात ठेवा. घ्या. एवढीच का? हां, 1 पॉईंटच्या अंतरावर. पलीकडे येऊ देऊ का हे तिकडं? नाही, बरोबर पाहिजे इथे गळ्याच्या साईडला एकावर एक. दुसऱ्या शोल्डरला पण घ्यायचे. हे आतल्या साईडला का घालवायचे, कारण हे आपल्याला धागे दोरे इथून निघू नये किंवा ओव्हरलॉक करायची गरज पडणार नाही आपल्याला. तर यासाठी असं करायचं आहे. आणि आता ही उलटी बाजूला आपल्याला परत टीप घ्यायची आहे. तर हे 1 दाबाचं अंतर राहिलं तरी चालेल, किंवा 3 पॉईंटचं पण तुम्ही घेऊ शकता. जेवढं आपण मार्जिन ठेवतो तेवढं घ्यायचे. 1 दाबाचं घ्या. परत मारायची. हां, ह्याला डबल टीप घ्यायची आहे. असंच घे. त्यानंतर बघा आपला हा दुसऱ्या भागाला पण तसंच आतल्या बाजूने टीप घ्यायची. 1 दाबाच्या अंतरावर येऊ दे शिलाई. डबल घ्या करून. त्यानंतर हा गळा आपण चेक केलाय आणि गोलाकार करून घेतलाय.
आणि इथे बघा मोंडाच्या इथे आपल्याला चेक करायचं आहे की आपली बरोबर आहे का, दोन्ही बाजू वर खाली झाले नाही ना. काय काय वेळेस इथं आपलं कमी जास्त पकडलं जातं किंवा इथं क्रॉस करायचं राहिलं जातं. तर इथे थोडंसं एक्स्ट्रा आहे खालच्या भागापेक्षा, ते इथून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथे ना आपल्याला हे एवढं अर्धा इंच कट करायचं आहे, कोण फक्त आलाय ते. जास्त आहे ना. दुसऱ्या बाजूने पण तसंच कट करायचं आहे. आणि इथे आपली मोंडाचा आकार दोन्ही सेम आलेत का नाही ते पण बघायचे आहेत, एकावर एक इथे. आता हे आपलं बरोबर आहे, याला हात लावून घ्यायचे. तर हे कट करून घ्या, हे दुसऱ्या साईडचं अर्धा इंच. बाही लावण्याआधी आपल्याला बघा गळापट्टी लावायची आहे. तर इथून स्टार्ट करायची आहे लावण्यासाठी. तर त्याआधी आपल्याला बघा गळपट्टी जोडून घ्यायची आहे. असं ठेवायचं आहे कपडा आणि हे एकावर एक घ्यायचं आहे आणि लाईन घ्यायची आहे, टीप घ्यायची आहे, 1/2 इंचाच्या अंतरावर घ्या. दुसरी पट्टी दाखवा तुम्ही मला कशी जोडा. अशी जास्त पुढे नाही, टोक तिथे ठेवायचं आहे 1/2 इंच. इथे आता क्रॉस झाली बघा थोडीशी पुढे मागं. थांबा नीट करून घ्या. इथे बघा हे जी 2 टोकं एकावर एक आलीत ना या पट्टीची, तिथून शिलाई घ्या म्हणजे तुमची सेम अंतर येईल पट्टी जोडल्यावर. ह्या जॉईन झाले ना, एकमेकांना जॉईन झाली तिथून घ्या. दुसरी दाखवा बघू कशी जोडा. इथे टोक निघालं असतं ना, हे कट करून घ्यायचे सरळ करून. इकडे दाखवा. टोक ह्याचं थांबा 1 मिनिट. ह्याचं आता टोक नाही का इथे खूप पुढे दिसते आणि याचं कमी दिसतंय ना, तर कमी करून घ्या म्हणजे व्यवस्थित येणार. क्रॉस कट करा, फक्त टोक कापा. आता बघा सेम आहेत ना. आता घ्या एकावर एक करून. तिकडे ही जी जोडली त्याची बाजू बघायची खालच्या साईडला मार्जिन, नाहीतर उलट्या साईडने जोडली जाईल. एकावर एक घ्या बरोबर. थोडंसं टोक पुढे घ्या 1/2 इंचाने. बरोबर घ्या. आता ही टोक आहेत ना ती कट करून घ्या. अशी का? पट्टी अशीच ठेवून जिथे बाहेर आले तिथे कट करून घ्या. आता ही पट्टी आपली रेडी झाली. त्यानंतर आपल्याला 1/2 इंच ही फोल्ड करून घ्यायची आहे. तर ही जी उलटी बाजू आहे ती वर ठेवायची आहे. ही जी उलटी बाजू आहे ती वरच्या साईडला ठेवायची आहे आणि ह्या साईडने 1/2 इंच दुमडायचे. ह्या साईडने किंवा ह्या साईडने एका साईडने दुमडायचे आणि 1 पॉईंटच्या अंतरावर शिलाई येऊ दे. कोणत्या साईड? इकडच्या साईडला? हां, इकडच्या साईडला यायला पाहिजे. तुम्ही फोल्ड ह्या साईडला केले ना, ह्या साईडला यायला पाहिजे. एक पॉईंटच्या अंतरावर येऊ दे, सेम अंतरावर येऊ दे शिलाई.
नीट करून घ्या. तर ही पट्टी रेडी आहे. तर कुठल्या साईडला लहान मोठी झाली आहे का ते चेक करायचं आहे. आता हे अंतर आपलं ठीक आहे, म्हणजे अर्धा इंचाचंही रेडी व्हायला पाहिजे. म्हणजे पाव इंचावर आपलं शिलाई येणार, पाव इंच फोल्ड करायला, किंवा अर्धा इंच पॉईंट अजून एक घ्यायचं आहे. कारण आता तुम्ही नवीन शिवते वेळेस कपडा जास्त लागतो, त्यामुळे. तर इथे बघा, इथे मोठी आहे, मी नीट करून देते. जिथं मोठी आहे तिथे अशी पूर्ण सेम सारखी करून घ्यायची आहे, तिला कट करून. नाहीतर सरळ पाऊण इंचाची घ्यायची आहे. पहिल्यांदा तुम्ही पाऊण इंचाचीच घ्यायची, तरच व्यवस्थित येणार, तुमची फोल्ड होणार. नाहीतर इकडे तिकडे मार्जिनमध्ये पकडली जाणार फोल्ड करताना.